सो हे गायज वेलकम टू डे माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग गाय, स्वागत आहे जिमच्या माझ्या ब्लॉगमध्ये. ना आज आहे संडे ना, आता चाललो मी पार्कला रनिंग करायला. कारण की जसं जिमला सुट्टी घेतो फक्त रविवारी रनिंग करतो, चालतो, बा असंच फिटनेस राहतो माझा. चाललो मी आदर्श पार्कला. चला जाय गाईज जाऊया. आता मी पाटील पार्कमध्ये एंट्री मारलेली आहे. खूप रनिंग करायला आलो आहे पहिल्यांदा भावांनो. रनिंग करतो मी. सकाळ सकाळची सण बघू शकता, खूप चांगलं आहे. आठला टाईम झालेला आहे, 7:30 वाजलेले आहेत. या टायमाला मी आलो आहे भावांनो. पूर्णपणे रनिंग करेल. तिकडं पूर्ण त्यांचा ऑफिस असतो. बसायला पण भेटणार नाही ना, फिरायला पण नाही. काय जी पोरं बघू शकता किती शांतपणे बसले. कोण मेडिटेशन करतो, कोण एकत्र बसतं, कोण योगा करतो, कोण योगा शिकवतो. हे सर्व बघायला भेटेल. मला दाखवतं काय हे बघा आता कसे पूर्णपणे लाईनी बसलेत. इकडे कोण एक्सरसाइज करतो, ते सर्व एक्सरसाइजचे मशीन वगैरे आहेत. इथं ते रूल्स करायला लागते. सर्व बसताना आरामात लाईफ जगतात. ही बिल्डिंग आमच्या हे तर मी रनिंग करतो. जिम में रोज आता हूँ, वॉकिंग करने भी आता हूँ. ते घाम निघाला तुम्ही बघू शकता ना. हा मेहनतीचा पसीना असतो, जेणेकरून आपल्या बॉडीला चांगला फिटनेस भेटतो, एकदम फ्रेश वाटतो. मी तुमचा ब्लॉगर सारंग भोये. किती मला घाम बघू शकते, एकदम पूर्ण टी शर्ट भिजला आहे. पण एक्सरसाइज करण्याने पूर्ण फायदा होतो भावांनो. आपल्या बॉडीमध्ये चांगला फायदा होतो. चालू आहे पण थोडा रनिंग करू. रनिंग पण झालेली आहे. काय मेहनतीचा पसीना आहे याला बोलते खरेच मेहनत. बॉडी बिडी दिसते ना ते भावना माझी होऊ शकता. आता पाऊस पडणार आहे नक्की 101%. कारण की ढगाचं आतापर्यंत तुम्ही बघू शकता काय कसं झालेलं. एकदम काले काले ढग झालेले आहेत. 100% पाऊस पडेल, 101% मी सांगतो. बघा कसे कसे झाले ढग. पूर्णपणे तुम्ही यू बघू.
एक्सरसाइज वगैरे झालं आहे आणि एकदम स्ट्रॉंग झालेलं आहे मी. एकदम फिटनेस वाटतो, एकदम माइंड शांत झाला आहे. चला काहीच आता मी तुम्हाला डायरेक्ट तयारी करून ब्लॉगला भेटतो नंतरच्या यायला. तुम्ही बघू शकता पावसा का झालेला आहे, एकदम धूळ. तुम्ही वातावरण बघू शकता कसं झालेलं आहे एकदम. आणि धूळ पण खूप जमली आहे. तर गाईच आज तर पाऊस पडणार आहे त्या भावांनो, काय सांगायची गरजच नाही गाईच तुम्हाला भावांनो. आज तर पाऊस पडेल आहे, कारण हे वातावरण आपल्याला सांगतो कसं आहे गाईच. तुम्ही बघू शकता, पाहू शकता. माझी सबस्क्रायबर आहे तर तरी पण थोडं टेम पडायला लागला, माझ्या हातावर पडायला लागला आहे. थोडं माझ्या घरावर हातावर पडला पाऊस आणि मोबाईलवरती पण पडला आहे. पण जरा भरले पाऊस पडला तरी चांगलं आहे, पण थोडी गरमी कमी होऊन जाईल जेणेकरून माणसाला बरं वाटेल. पण कंटिन्यू पाऊस पडायला पाहिजे जूनपर्यंत आणि ऑक्टोबरपर्यंत, सप्टेंबरपर्यंत. कारण की वातावरण तुम्ही बघू शकता कसं आलेलं आहे. अशी थंडी हवा एकदम वातावरण. हा काय वातावरण आहे. काही झाडे, काही डोंगर, सगळं कसं सिद्धार्थनगर ओकेमध्ये. हॅशटॅग सिद्धार्थनगर. काय हा पावसाचा पहिला दिवस आणि मी ब्लॉग बनवतो. काय नशीब आहे माझे. तेव्हा काहीच बघा तिथं काय तुम्हाला दिसलं नसेल ना पावसाचे थेंब. बघा काहीच. माझा शर्ट पण थोडं भिजलेलं आहे मी, पण बरा थोडा नॉर्मल बरं आहे. ये रे पाऊस, तुला दिला पैसा झाला खोटा, पाऊस आला सिद्धार्थनगर मध्ये. हवा आला एक नंबर. हा का हवा आहे भावांनो, कसं जगलं ओके मध्ये ना भावांनो. का हवा आहे. हा उडता फिरू इन हवा के झोके. तर काही पाऊस आलेला आहे भावांनो, पाऊस आलेला आहे गाईस. पाऊस आलेला आहे भावांनो, भावांनो बघा पाऊस आलेला. जोरामध्ये पाऊस आला गाईस. पाऊस आलेला आहे भावांनो. हे बघा झालं बघा, पाऊस आला. पाऊस काय बोललो होतो, 100% पाऊस पडेल. वातावरण तुम्ही बघा कसं आलेलं एकदम जोरात पाऊस आहे. हा पहिला पाऊस काय भिजलेला आहे, काय मातीचा सुगंध आहे. हा याला म्हणते पहिल्या पावसाचा मातीचा सुगंध असतो तर कुठंच नाही भेटत बघायला. काय तो मातीचा सुगंध. हा काय ती. हा यात पाहिजे होतं मला बघायला. खूप माझी इच्छा पूर्ण झाली. पहिल्या पावसाचा पहिला आणि पहिले मातीचा सुगंध म्हणजे एकदम वेगळाच काय लुक असतो भावांनो. तुम्ही पाहू शकता गाईस. हा सकाळचा पाऊस, काय मज्जा भाई. सगळं ओके मध्ये ना भावांनो. कसा पाऊस पडतो बघा गाईस वरच्या. एक ढगा बोललो होता ना गाईस, माझी शपथ खरी झाली. मी बोललो आज पाऊस पडेल म्हणजे पडेलच. आता रोज कंटिन्यू पाऊस पडायला पाहिजे भावांनो. चला गाईस नाव घ्या पोरी लाजू नका ठंगड. बाई काय ग जोर नव्हत्या लागली ग पोर पावसामध्ये. तुम्ही बघू शकता गाईस, पाऊस पडतो आणि पावसामध्ये भिजतो मी गाईस. पहिला पावसाचा प्रे आता रिअल दिसतो पाऊस. हा पाऊस पडला. पाऊस पडला. पाऊस पडला रे. पाऊस पडला. काही सगळीकडे माझे 100 फेरे पण भिजते भावांनो. पावसा पडला रे. पाऊस
गाईज वेलकम टुडे. आता भावानं रेडी बिडी झाल्या ना, ड्रेसिंग कडक मारलं ना. आजचं झालं मी एका पेट्रोल भरला मला त्यानं नाश्ता करायला, मग घरून येऊन रिलॅक्स. चला काय पहिले पेट्रोल भरू आपण, कारण की पेट्रोल खूप कम आहे. गाडीचा जरा इश्यू चालू आहे, गाडी मधल्यामध्ये बंद पडते, ती पण जरा दाखवू आपण. पण अगोदर पेट्रोल भरून घेऊ. वा एक पेट्रोल बघाकडे पेट्रोल कितना भाव बढ़ गए. हां त्याला काय वातावरण म्हणतात का मला तुम्ही नक्कीच सांगा. आता मध्येच पाऊस पडत होता ना, मधल्यामध्ये सावली आली ना, वापस पाऊस पडत पाहून या का मतलबच नाही भावा. काय करू शकतो, निसर्गाचा नियम आहे, त्यानुसार आपल्याला जगायला लागतो. काहीच ते तर आपल्या हातात नाही, निसर्गाने दिले आपल्याला. पाऊस पडतो बंद होतो, ऊन येतो थांबतो आणि जातो, याला म्हणतात निसर्गाची नीती. ते म्हणतात ना आपली सोच सबसे आला, सारंगबाईची चक्रा सबसे आला. काय तुम्ही इकडं बघू शकता, साताऱ्याच्या कलरचं काम करत लावलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे भाऊ, प्राऊडली गोष्ट आहे. काय तिथं लहान मुलांचे पाळणे लागले, तुम्ही नक्की विजिट करा भावांनो. कोणाला लहान मुलांना आणायचं खेळायला, त्यांचे कारण लहान मुलं असतील तुम्ही बघा भावनो. किती 20 रुपये फक्त चार्जेस. फॅमिली आणि अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता नक्की. हा कुठं आहे, हा आपला आदर्श पार्कच्या रोडजवळ आहे. तुम्ही नक्की विजिट करा भावांनो. त्याला काय तिकडे तुम्ही बघू शकता किती चांगला बनवलं डिझाईन. अशी जर आपली भिवंडी राहिली तर आज आपल्या भिवंडीमध्ये पूर्ण नाव होईल आपला भावांनो. आणि मी भिवंडीचा ब्लॉगर आहे, मला भिवंडीसाठी का ते करून दाखवायचं आहे भावांनो. भिवंडी मी सुधरून देणारच आहे, हा माझा जॉब आहे. हा बघा आयुर्वेदिक हॉस्पिटल. चल आता तुम्ही हे बघू शकता किती शांत झालेलं आहे. आणि मागाशी भर पाऊस पडत बसला तर त्यानिमित्ताने पूर्णपणे मातीचा सुगंध झाला. तर आता ऊन आलं, कडक ऊन आलं आहे भावांनो. काय खेळ आहे बघू शकता निसर्गाचा. मधल्यामध्ये पाऊस आणि मधल्यामध्ये ऊन, हीच तर निसर्गाची देती आहे. ही मुलं पण आता आलेली ते क्रिकेट खेळायला बघू शकता. पहिले पूर्ण मातीचा सुगंध वाटत होता, आता कसला सुगंध नाही, फक्त आता उन्हाचं तापमान आहे. आता करड वाजले 6:45, कारण की मला थोडा का बरा नव्हता. मी गोळ्या बिल्या खाल्ल्या 2-3 दिवस. का माझी तब्येत का ओकेमध्ये नाही भावांनो. खूप अशक्त मला वाटतं, त्यानिमित्ताने मी ब्लॉग जास्त बनवला नाही. एक्सरसाइज करून आला, आराम केला थोडा ना. आता चालू थोडा फिरायला, खाऊन पिऊन घेतो नॉर्मल हलका फुलका. चला गायचं ना, 8 टाईम झालेला आहे, 6:45 वाजलेला. आपण जाऊया भावांनो. मी गेलो ज्यूस प्यायला, खजूर शेक गेलो. मस्त की ज्यूस घेतला, ऑर्डर केला, मस्त की पिल्ला. गुड. माझा आवडता खजूर ज्यूस, मला जाम आवडतो, मनापासून पितो मी, मनापासून. मग अजून मूड झाला ना, घेतला शाही गुलाब, शाहीचा राजा गुलाब, शाही गुलाब. भाई यो ज्यूस पिण्यासाठी माझी खूप इच्छा होते. मी डेली ज्यूस पितो भावा. या ज्यूसची टेस्ट झालं घेतलं की तुम्ही पण प्या भावांनो. माझा आवडीचा शाही गुलाब. आम्ही चालू डिनर करायला सर्व फॅमिलीसोबत धाब्याला चालू, एका रेस्टॉरंटकडे. म्हणजे गाईज तुम्हाला पण दाखवतो कुठं चांगला धाबा आहे, चांगली टेस्ट आहे. मी तिकडे जाऊया आपण गाईज, चला. There's someone to save me. I can't find myself. I'm totally lost.
नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला काय तर पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगला ना. आता मी पार्टी वगैरे करून आलो घरी आणि मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी झालेली आहे आणि आम्ही आलो तर घरी. आजचा ब्लॉग इथं एंड करतो. चला काय बाय.